सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर टीईटी पेपर पास व्हायचा असेल तर हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मानसशास्त्र, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र एकूण 30 प्रश्न आहेत आणि याच घटकावर मुलांना सर्वात कमी मार्क पडतात. त्याचं कारण काय आहे ते आपण पाहूया. परंतु 2013 पासून ते 2025 पर्यंत टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर सोडून घेतल्या जाणार आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅचमध्ये सुद्धा सुरुवातीला तुम्हाला या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या जाणार आहे. त्याच्यानंतर या प्रश्नपत्रिकेवर कुठल्या घटकावर 2013 ते 25 पर्यंत भर आहे ते शिकवलं जाणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर टीटी बॅच जॉईन करा आणि तुम्हाला पास कसं व्हायचं, कुठलं घटक वाचायचं ते सगळं माहिती मिळेल. चला जास्त वेळ तुमचा घेत नाहीये. तुम्हाला बॅच जॉईन करायची तर ती बॅच सुरू आहे. फक्त तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची बॅच जॉईन करायची असेल तर फीस अतिशय नाममात्र आहे. 299 फीस आहे. संपर्क कुठं करायचा आहे? तर 9552 62 95 63 या नंबरला संपर्क करायचा. ठीक आहे. चला जास्त वेळ तुमचा घेत नाहीये. 2014 एकूण 30 प्रश्न तुमचे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र 61 इयत्ता पहिली ते पाचवी पेपर 1चं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राचा हा पेपर आहे. 61 क्वेश्चन पासून याची सुरुवात होते. चला पहिलाच क्वेश्चन आहे 61 नंबरचा क्वेश्चन वाचूया आपण. काय आहे? बालमानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या. आता याला स्टार करा कारण की कमीत कमी तुम्हाला 3 प्रश्न याच्या व्याख्यावरती येणार आहे 21 जूनच्या पेपरला सुद्धा. ओके, चला बघूया. योग्य जोड्याजवळ अरिस्टॉटल. तर अरिस्टॉटलची व्याख्या कुठली आहे? आत्म्याचं शास्त्र म्हणतो अरिस्टॉटल. मग आहे अचं 3 आत्म्याचं शास्त्र अरिस्टॉटल म्हणतोय. मग बघायचं. त्यानंतर बघा मॅकडुगल. तर बघूया अचं 3 कोणत्या ठिकाणी? इथं पण 3 आहे. इकडे नाहीये, इकडे नाहीये, म्हणजे केलं 1 नंबर तुमचं उत्तर आहे. पण बघूया मॅकडुगलचं काय आहे? मानवी मनाचं अनुभव मिश्रित. बघा, मानवी मनाचं अनुभव मिश्रित व वर्तनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी मॅकडुगलने मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. या व्याख्या तुम्हाला ट्रिक कसं लक्षात ठेवायचं बॅच मध्ये शिकवणारे काळजी करू नका. त्यानंतर विल्यम उंट. विल्यम उंटचं काय? बोधावस्था, अबोध बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी विल्यम उंटची व्याख्या आहे. उंट आणि मॉर्गन, त्याच्यानंतर किंग आणि रॉबिन्स यांची व्याख्या काय तिघांची? तर मानव व मानवतर प्राण्यांच्या वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्रीय व्याख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं 1 करेक्ट आहे. 2014चा हा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राचा पेपर. ठीक आहे. त्यानंतर इकडे जर पाहिलं असेल, खालीलपैकी प्रायोगिक पद्धती आहे, या पद्धतीत कोणत्या योग्य मर्यादा आहे? म्हणजे मर्यादा म्हणा किंवा तोटे म्हणा. ठीक आहे. जसं फायदा तोटे असतं, ड्रॉबॅक असतात, तसं याचे ड्रॉबॅक कुठले आहेत? प्रायोगिक पद्धतीचे. ओके. प्रयोगाचं आंतरिक घटक नियंत्रित असतात. आता हे तर त्याचा ड्रॉबॅक नाहीये, फायदा आहे उलटा. ठीक आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी मर्यादा नाही. 1 नंबर. दुसरं, ही पद्धत अधिक खर्चिक आणि वेळखाऊ आहे. बरोबर आहे, ही मर्यादा आहे त्याची. ही पद्धत अधिक खर्चिक आहे आणि वेळखाऊ सुद्धा. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. बरोबर आहे, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते प्रायोगिक मध्ये. हे पण मर्यादा आहे. त्यानंतर प्रायोगिक व्यक्ती हा तज्ञ असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही सुद्धा मर्यादा. म्हणजे याचे ड्रॉबॅक किंवा मर्यादा कुठल्या आहेत? ब क ड. ऑप्शन क्रमांक 3 नंबर आहे तुमचं ब क ड. 2014चा पेपर. पुढे बघूया. सेम तुम्हाला शिकवलं जाईल, काळजी करू नका. गेम चेंजर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र पेपर 1चा इथं मुलांना अत्यंत खूप कमी मार्क असतात. मार्क वाढायचे असेल तर लवकर बॅच जॉईन करा. चला 63 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्य कोणती आहेत? शिक्षण प्रक्रिया. बघा, शिक्षण ही ध्येय केंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे. हे बरोबर आहे. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया. बघा, इथे जर पाहिलं असेल तर अखंड चालणारी आहे, नैसर्गिक, सहज आहे. स्वयंस्फूर्त प्रक्रिया सुद्धा शिक्षण त्या ठिकाणी आहे आणि ध्येय केंद्रात्मक सुद्धा आहे. म्हणजे वरील सर्व तुमचं त्या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, एकावेळी एक पायरी ताबडतोब पडताळा त्या पायरीचा आणि लगेच सक्रिय प्रतिसाद ही तत्व असलेलं क्रमान्वित अध्ययन खालीपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेलं आहे? आता ती उपपत्ती कुठली आहे? मग अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, मर्मदृष्टी अध्ययन. तर कुठली आहे? साधक अभिसंधान आहे. सगळ्या उपपत्ती तुम्हाला बॅच मध्ये शिकवणार, काळजी करू नका. तुम्हाला टीईटीची बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर आहे, या नंबरला संपर्क करा. ओके, चलो बघा. 9552629563.
ओके चलो चालेल पुढचं 65 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे, किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे. वयोगट कुठला आहे, किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे. नंबर 1, अक्षरांना योग्य वळण लावणे, बरोबर आहे. बिनचूक शुद्ध उच्चारासह पाठांतर करणे, बरोबर आहे. गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे. आता बघा या अवस्थेत गट तर तयार केले, पण गट जर तयार नाही केले तर तो वैयक्तिक स्वतःलाच लय शान समजेल. मग गट जर तयार केलं तर त्याच्यात एक सांघिक भावना निर्माण होईल. मग इथं गट पाहिजे होतं, गट तयार करून कामाची जबाबदारी देणं हे पाहिजे होतं, म्हणजे नेतृत्व गुण निर्माण झाला असता, सांघिक सहभाग त्याचे गुण वाढले असते. तर हे चुकीचं आहे. ओके क नंबर. खालचं काय, मुलांच्या सृजनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे, बरोबर आहे. म्हणजे अ ब आणि ड बरोबर आहे. पर्यायामध्ये अ ब आणि ड, पर्याय क्रमांक 2 तुमचा करेक्ट आहे. इथं क चुकीचा आहे. कळतंय, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी द्यायची नाही, गट तयार करायचे, सांघिक द्यायचं, नेतृत्व करायला शिकायचं. पुढचं कुशाग्र बुद्धिमत्ता. कुशाग्र बुद्धिमत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त आहे. खूप हुशार मुलगा आहे, प्रश्न विचारला पर्याय न देता उत्तर सांगतोय, त्याच्या पुढचं पूर्ण स्पष्ट सांगतोय. मग असे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. इयत्ता गाळून वरच्या वर्गात त्यांना प्रवेश द्यावा, ती करेक्ट आहे. वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग त्या ठिकाणी वाढवावा, बरोबर आहे. स्वतंत्र अभ्यासक्रम तयार त्यांच्यासाठी वेगळा करावा, हे पण बरोबर आहे. आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्या. उन्हाळी शाळा अजिबात सुरू करू नये, हे नाही. उन्हाळी शाळा सुरू केलं तर ज्यांना येतंय, हुशार आहेत, कुशाग्र आहेत, ते त्यांचा अभ्यास करणं बंद करते. नको बा, आपल्याला जास्त प्रश्न आहे, जास्त माहिती विचारले, जास्त अभ्यास करतोय आपण, वर्गात पहिले येतोय, तर हे आपल्याला उन्हाळ्यात सुट्ट्या पण देणार, तिथं बी अभ्यास करायला लावायला. त्यामुळे मग मुलं एक मर्यादा निर्माण होतील. त्यामुळे हे तिन्ही बरोबर, अ ब क बरोबर आहे, ड चुकीचा. इथं कडे अ ब क, हा 3 नंबरचा ऑप्शन आहे तुमचा अ ब क. ओके चला पुढचा प्रश्न 67 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रयत्न प्रमाद पद्धती संदर्भात क्वेश्चन आहे बघा. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. सत्य आहे. ही पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अधिक सावकाश होते, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात, बरोबर आहे. प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये काय, अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, अनावश्यक हालचाली होतात आणि त्यामुळे अधिक श्रम होतात, हे पण बरोबर आहे. या पद्धतीत मिळवलेले यश हे पुष्कळसा शुद्ध योगायोग सुद्धा असते, हो पाहिलं तुम्ही ते प्रयत्न प्रमाद मध्ये, बरोबर आहे. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. आता ते जे काय कौशल्य संपादित केलेले आहे ते त्या परिस्थितीमध्ये ते तुम्हाला काय होऊ शकतात, संक्रमित उपयोगी, पण दुसऱ्या परिस्थितीमध्ये ते उपयोगी येतीलच हे सांगता येत नाही. म्हणजे ड चुकीचा आहे प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात. म्हणजे अ ब क बरोबर आहे, अ ब क तुमचं इथे दिलेलं आहे. आणि चूक जर विचारलं असतं कुठला आहे तर ड त्यातलं चुकीचा. ओके चला पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि त्याचं स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायचं सांगितलेलं आहे बघा. आत्मभान म्हणजे काय, स्वतःची बलस्थाने जाणणे म्हणजे आत्मभान आहे. ठीक आहे. खालचं म्हणजे अच एक, इथं पण अच एक आहे, इथं पण एक आहे, इथं नाहीये, इथं पण एक आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण डायरेक्ट डच पाहिलं, सामाजिक कौशल्य म्हणजे काय, त्या ठिकाणी तर समन्वय राखणे, सामाजिक कौशल्य म्हणजे समन्वय राखणे. ड च दोन इथं आहे, इथं नाहीये, इथं पण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा करेक्ट आहे. बघूया आपण अभिप्रेरणा. अभिप्रेरणा म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी कार्यप्रवृत्त करणारी शक्ती अभिप्रेरणा. एखादी कार्यप्रवृत्त करणारी शक्ती तिला अभिप्रेरणा म्हणतो. सहसंवेदना म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे, त्याला सहसंवेदना म्हणतात. एखादा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक टीईटीवर यावर सुद्धा विचारलेला जातो. म्हणजे करेक्ट आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. ओके चलो पुढचं बघा. हा आता लक्षात ठेवा आपली बॅच सुरू झालेली आहे. पेपर 1 ची फीस 999 आहे, पेपर 2 ची फीस 999 आहे आणि पेपर 1 आणि 2 एकत्रित घेतलं तर त्याची फीस आपली आहे 1500 रुपये. सर्वाधिक टीईटीचा निकाल जर पाहिला असेल मागच्या वेळेस जे काय आपण नोट्स काढलेल्या आहेत, ज्या काय प्रश्नपत्रिका आपण घेतल्या सर्व पेपर, सर्वाधिक क्वेश्चन तुमचे त्या टेस्ट मधून आलेले आहेत. तुम्ही सुद्धा नसेल घेतली
तर बॅच घेऊन टाका. 21 जून 2026 टार्गेट ठेवून आपण टीईटी बॅच सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये जे पेपरला येणारे ज्या घटकावर 2013 पासून ते आज 25 पर्यंत महत्वाचा फोकस आहे, जो घटक महत्वाचा आहे त्यावर क्वेश्चन तेवढंच आपण घेणार आहोत बॅच मध्ये. फास्ट ट्रॅक बॅचचं नाव आहे. ठीक आहे, बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे 95 52 62 95 63 किंवा 84 चा नंबर सुद्धा दिलाय 84 21 72 29 27 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ओके, चल पुढचा प्रश्न जर पाहिला असेल तर इथं बघा, बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स याने खालीपैकी कोणत्या घटकावर भर दिलेला आहे? विल्यम जेम्स जास्त जर भर पाहिला असेल तर नव्या संकल्पना, काय नव्या परिस्थितीशी समायोजन करणे या घटकावर या विल्यम जेम्स याने काय केलेला आहे, भर दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, अवबोध आणि प्रतिमा दोन गोष्टी आहेत, महत्वाच्या आहेत. अवबोध आणि प्रतिमा याबरोबर प्रत्येक टीईटीला एक प्रश्न आहे. या संदर्भातील खालीपैकी कोणती विधाने सत्य आहेत? मग नंबर 1, अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ आहे. याने उलट दिले, अवबोध हे कसे असतात, वस्तुनिष्ठ असतात आणि प्रतिमा ह्या व्यक्तिनिष्ठ असतात. म्हणजे हे तुमचं त्या ठिकाणी सत्य नाहीये, चुकीचं दिलेलं आहे. दुसरं बघा, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते, बरोबर आहे. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते, बरोबर आहे. अवबोध तुटक नसतात, अवबोध हे तुटक नसतात, प्रतिमा तुटकपणा जाणवते प्रतिमेमध्ये, बरोबर आहे. प्रतिमा ह्या अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे तुमचं इथं त्यांनी काय दिले, सत्य विचारले, ब क ड सत्य आहे. मग पर्याय क्रमांक तुमचा 3 आहे, ब क ड सत्य विधान त्या ठिकाणी दिलेलं आहे. 1 नंबर, अवबोध व्यक्तिनिष्ठ नाहीत तर ते वस्तुनिष्ठ असतात आणि प्रतिमा ह्या व्यक्तिनिष्ठ असतात. त्यांनी थोडस उलट दिलं. हा बघा, 71 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील दिलेल्या विधानापैकी अग्रज संघटक प्रतिमाना विषयी कोणतं विधान त्या ठिकाणी योग्य दिलेलं आहे? नंबर 1, अग्रज संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असंही म्हणतात. आता वेगवेगळे प्रतिमान आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यांचे तुम्हाला नाव दुसरे कुठले आहेत ते माहिती असणं सुद्धा गरजेचं. हे जर माहित असतं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. त्यानंतर एखाद्या मुद्द्याचं विवेचन करून ते स्पष्ट करता येतं, हे पण बरोबर आहे. अग्रज संघटक सादर केल्यावर हेतू स्पष्ट केला जातो, असं काही नाहीये. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो, हे पण काही नाही. म्हणजे पर्याय अ आणि ब तुमचं करेक्ट आहे, 1 नंबर. ओके, चल हे बॅच मध्ये सगळं घेतो, काळजी करू नका डिटेल मध्ये. कोणत्या शास्त्रज्ञाने 72 नंबरचा क्वेश्चन, अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिलेला. बघा, अध्ययन संक्रमण हे केवळ विषय जे आहेत या विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नाही, तर त्याचे तत्व शोधून त्याचं सामान्यीकरण करणं या घटकावर अवलंबून आहेत, असं कुठल्या शास्त्रज्ञाचं मत आहे किंवा भर त्या शास्त्रज्ञाने त्या मुद्द्यावर दिलंय. त्यांचं नाव आहे CS जड आणि CS जड वर सगळ्यात जास्त क्वेश्चन आहे. ओके, चल पुढचं बघा, चित्रकला इकडे घेतो. बघा इकडे क्वेश्चन, चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासामध्ये व्यवस्थितपणा टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपला की काय करतात, वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्ती संबंधित आहे? मग समान घटक उपपत्ती, द्विविभागीय संक्रमण, सामान्यीकरणाची उपपत्ती. बघा, सहेतुक आणि ध्येयनिष्ठ उपपत्ती संदर्भामध्ये हे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचं क्वेश्चन क्रमांक 74 आहे, विस्मरण हे महत्वाची प्रक्रिया आहे, पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणतं विधान त्या ठिकाणी सत्य आहे? म्हणजे बरोबर उत्तर कुठलं आपल्याला काढायचं. कशा संदर्भात, तर विस्मरण विसरतंय, त्याचं विस्मरण होतंय, नेमकं कारण काय आहे विस्मरणचं? बघा, अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होतंय. समजून घ्या, तुम्ही आता टीईटीचा अभ्यास करतायत, 26 जूनचं टार्गेट आहे. तुम्ही सकाळी 7 वाजता रिडिंगला गेलात, अभ्यास करतायत किंवा तुमच्या कुठेतरी बसून तुम्ही अभ्यास करतायत घरी असून, आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही उठतात मध्यंतरात, थोडं 1-2 तास उठतात आणि तुमचे घरचे काम असतील जे काय असेल ते करतात 2-4 तास आणि मग परत येतात. तर म्हणजे काय, अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी विस्मरण होत आहे. परफेक्ट 100% तुमच्या लक्षात राहतं का नाही?
हे बरोबर आहे. अचूक प्रत्यावन आणि प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात, तर हे चुकीचं आहे. प्रत्यावन आणि प्रत्यावन विस्मरण साधक परिणाम करतात का बाधक परिणाम करतात? अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होतं का रे बाबांनो? अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होतं का? नाही होत. जाणीवपूर्वक दमन केल्यास जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण 100% होतं. म्हणजे तुमचं अ आणि ड करेक्ट आहे. पुढे अ आणि ड पर्यायामध्ये इथं 3 नंबरचा ऑप्शन आहे, अ आणि ड बरोबर आहे. म्हणजे विस्मरणा सोबत जे काय योग्य विधान आहे तर ते अ आणि ड बरोबर आहे, विस्मरण. ओके, चला पुढचं 75 नंबरचा क्वेश्चन आहे. अध्यापनाचं यश अध्यापन बघा, अध्यापनाचं यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणामध्ये असतं, हे खालीपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होतं? कुठल्या? बघा, तर प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने. आता बघा, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. बरोबर आहे. प्रेरणेमध्ये सातत्य असतं, दिग्दर्शन असतं, विविधता असते, निवड असते, स्वस्थता असते, सगळं असतं. बरोबर. प्रेरणेमध्ये कोणत्याही म्हणतात बघा, शब्द महत्वाचा इथं, कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने. आता कोणत्याही प्रेरणेची पूर्तता ही एकाच मार्गाने होईल का रे बाबांनो? एकाच मार्गाने, एकच तुमच्या डोक्यात बसवलंय त्याच एकाच मार्गाने होईल का? अजिबात नाही. म्हणजे तुमचं क चुकीचा. पुढचा, प्रेरणेमुळे शारीरिक तसंच मानसिक समतोल साधला जातो, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं इथं काय आहे तर क चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलंय कोणत्या विधानावर सिद्ध होतंय, तर अ ब आणि ड वरून सिद्ध होतं. म्हणजे अ ब ड कुठे? अ ब ड इथं. पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आहे. चला पुढचं बघा. व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जशाचा तसा खूप वर्षांनी सुद्धा आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं आहे? रचनात्मक कल्पना आहे का? लहानपणी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवली असेल शिक्षकांनी, कविता असेल, पोएम असेल, एखादी गोष्ट असेल, ती तुम्हाला आजही हुबेहूब पूर्णपणे आठवते. रचनात्मक कल्पना, अनुकरणात्मक कल्पना, स्वर कल्पना, तर काय पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. त्याला काय म्हणतात? पुनरुत्पादित कल्पना. लक्षामध्ये ठेवा. चल, आताच्या टीटीला आलेला प्रश्न येतो, थोडा वेगळ्या पद्धतीने विचार. पुढचं, खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्याचा योग्य क्रम कुठला आहे? योग्य क्रम. आता तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित वाचलं तर एखादी संकल्पना जे काय असेल तर त्याची संकल्पना तयार करणं, संकल्पना सगळी माहिती घेणे, वाचणे, मूर्तकल्पना, अमूर्तकल्पना, आणि त्याची संकल्पना तयार करणे सगळ्यात शेवटचा घटक, सगळ्यात शेवट. आता इथं संकल्पना तयार करणं दिले तर हा सगळ्यात शेवट बघा. ड कुठं दिले? सगळ्यात शेवट. इथं नाहीये, इथं नाहीये, इथं पण नाही. म्हणजे हे इथं ड सगळ्यात शेवटी दिलं. आणि दुसरं, वस्तू किंवा प्राण्यांचं प्रत्यक्ष ज्ञान 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर 2 नंबरला काय दिलं? गुणवैशिष्ट्य येईल का? आधी त्या गुणवैशिष्ट्य ध्यानामध्ये घ्यावं लागतील, ध्यानात घेतले जातील, आणि त्याच्यानंतर त्या गुणवैशिष्ट्यावर तुम्हाला काय करावं लागेल? अनालिसिस करावं लागेल, त्याचं सामान्यीकरण करावं लागेल 3 नंबर. आणि मग अमूर्त रूप तुम्हाला द्यावं लागेल, आणि मग त्याच्या संकल्पना तयार कराव्या लागतील. संकल्पना तयार करणे हा सगळ्यात शेवटचा घटक असतो. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं 2 याचं उत्तर आहे. 77. 78, खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणते विधान सत्य आहे? अध्ययन संक्रमण, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप होईल. बघा, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं का? एखादा मानसिक व्यक्ती आहे, स्वस्थ आहे, मानसिक सुदृढ आहे, म्हणजे त्याचं अध्ययन संक्रमण आपोआप होऊन जातं. त्याला काही शिकायची आवश्यकता नाही, काही सांगायची आवश्यकता नाहीये, काही वाचायची आवश्यकता नाही, असं आहे का? नाही. म्हणजे हे चुकीचं. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. बरोबर आहे. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही, हे पण बरोबर आहे. 2 परिस्थितीमध्ये साम्य जेवढं अधिक तेवढं अध्ययन संक्रमण अधिक चांगल्या प्रकारे होतं. 2 परिस्थितीमध्ये साम्य अधिक जेवढं तेवढं अध्ययन संक्रमण चांगल्या प्रकारे होतं. एखादी कुठली तुम्ही 4 व्हीलर जर शिकला असेल तर दुसरी नवीन 4 व्हीलर आली असेल तरी तुम्ही ती शिकू शकता. त्यानंतर सायकल जरी शिकली असेल तर तुम्हाला थोडंसं त्या सायकल शिकण्याचा फायदा 2 व्हीलर शिकवण्यासाठी होतोय. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असावी लागते. बघा, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती तुमची सहेतुक असली पाहिजे
आणि ध्येयनिष्ठ असावे लागते, बरोबर आहे. म्हणजे तुमचं ब क ड हे बरोबर विधानं आहेत. पर्याय क्रमांक ब क आणि ड 2 नंबर आहे. परंतु मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संकलन आपोआप घडून येते हे चुकीचं आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न पूर्ण वाचत जा. पुढचा प्रश्न आहे 79 नंबरचा. खालीपैकी व्याख्यान पद्धती संदर्भामध्ये कुठलं विधान त्या ठिकाणी असते? व्याख्यान पद्धती, अवधान केंद्रीकरण. आता व्याख्यान पद्धतीमध्ये अवधान केंद्रीकरण असतं का रे बाबांनो? ठीक आहे, तर विकेंद्रीकरण प्रकारचं असतं. कमी वेळात जास्त अध्यापन करता येतं, बरोबर आहे. व्याख्यान पद्धती त्याच्या संदर्भात आहे. तत्व सिद्धांत कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो व्याख्यान पद्धतीचा, बरोबर आहे. दुर्मिळ माहिती सहज देता येते, हे पण बरोबर आहे. परंतु अवधान हे केंद्रीकरण अध्ययन पद्धतीमध्ये नसतं, हे चुकीचं आहे. सॉरी, अवधान केंद्रीकरण होतं हे चुकीचं आहे तुमचं व्याख्यान पद्धतीमध्ये. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणतं अनुवंशासंबंधीचे नियम आहे? अनुवंश संबंधी नियम, सादृश्याचा नियम आहे, वैविध्याचा नियम आहे, पुनरावृत्तीचा नियम आहे आणि परागतीचा सुद्धा नियम. हे सगळेचे सगळे नियम कशा संदर्भात आहे? तर अनुवंश संदर्भात आहे, म्हणजे सर्व बरोबर आहे. 81 नंबरचा क्वेश्चन आहे, व्यक्ती विकासा संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान योग्य? व्यक्ती विकासा संदर्भ, विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव. बघा, विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो का रे बाबांनो? नाही. म्हणजे विकासावर वातावरणापेक्षा अनुवंश जास्त, वातावरण चांगलं आहे पण अनुवंश जास्त प्रभाव होतो का? अजिबात नाही. 2 नंबर, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव पडतो का? असं पण नाही. विकासावर अनुवंश आणि परिसर याचा पूरक प्रभाव, पूरक म्हणजे यूज दोघांचा एकमेकाला. विकासावर अनुवंशाचा सुद्धा आणि परिसर या दोघांचाही कसा एक पूरक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होत नाही, तर 100% होतो. त्यामुळे हे बी चुकीचं आहे. तुमचं 3 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. 81चा 3 नंबर आहे. 82चं बघा, कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालील कोणतं विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं आहे. आणि कुठली अवस्था? तर कुमारावस्था. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात, बरोबर आहे. या वयात भिन्नलिंगी आकर्षण सुद्धा वाढतं, हे पण बरोबर आहे. या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो. आता शब्द संपत्ती कशाला वाढवण्याकडे कल असेल? तो त्या आदर्शाच्या शोधात असतो, भिन्नलिंगी आकर्षण वाढतं. इथं शब्द संपत्ती वाढत हिंडत का? नाही. या वयात मुले बंडखोर होतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कुठलं आहे? तर 3 नंबर चुकीचा आहे. या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल अजिबात नसतो. घेऊया बॅच मध्ये संपूर्ण डिटेल घेतो, काळजी करू नका. ओके, चल बघा पुढचं. खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानाची कुले आणि त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने याच्या योग्य जोड्या त्या ठिकाणी लावायच्या आहे. बघा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान आहे, तर याचा जर संबंध पाहिला असेल तर जीवशास्त्रीय पृच्छ प्रतिमाना संदर्भामध्ये आहे. बच व्यक्तिगत विकास प्रतिमान कोणा संदर्भात आहे? तर सर्जनशील प्रतिमाना संदर्भात आहे. व्यक्तिगत विकास प्रतिमान, सर्जनशील प्रतिमान. त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान कोणा संदर्भात आहे? तर न्याय तत्वशास्त्रीय शोध प्रतिमाना संदर्भात. वर्तन परिवर्तन प्रतिमान कशा संदर्भात? निसंवेदन क्षमता प्रतिमान, म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर आहे. हे सगळं तुम्हाला ट्रिक, एवढं पाठ करायची आवश्यकता नाही, समजून घ्या, कळून जातं लगेच. आणि त्याच्यावर ट्रिक सुद्धा आहेत, आपले शब्द तयार आहेत, काळजी करायची आवश्यकता नाही. पुढचं, खाली दिलेल्या उद्दिष्टापैकी लैंगिक शिक्षणाचं उद्दिष्ट कोणतं? लैंगिक शिक्षण, लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणं, बरोबर आहे. शिक्षणच लैंगिकतेसाठी सुरू केलं, जे अज्ञान आहे ते दूर व्हावं. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणं गरजेचं आहे, माहिती होणं गरजेचं आहे, दिली पाहिजे. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणं, हे पण बरोबर आहे. निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणं, हे पण सगळे लैंगिक शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे, म्हणजे वरील सर्व. तुम्हाला नुसती मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र बॅच जॉईन करायची, जॉईन करा. आपली टीईटीची बॅच सुरू झालेली आहे, ती जॉईन करायची, जॉईन करा. नंबर तुम्हाला या ठिकाणी आहे 95 52 62 95 63. या नंबरला संपर्क करा. ठीक आहे, तो या पट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला नंबर जाताना दिसतो, त्या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके,
2013 पासून ते 2025 पर्यंत अगोदर सगळ्या प्रश्नपत्रिका सगळ्या विषयाच्या 1 बाय 1 आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग सिलेबसला सुरुवात करणार आहोत. कुणी असेल ज्यांची टीईटी पास झाली नसेल तर त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या.